महाराष्ट्राचे डॅशिंग सनदी अधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएचे नवे आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता थेट वडापाव आणि समोसा विक्रेत्यांवर आपली वक्र दृष्टी वळवली आहे। जर तुम्ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रात कुठेही राहता आणि रस्त्यावर उभे राहून वर्तमानपत्राच्या कागदावर गरमागरम वडापाव, भजी किंवा समोसे खाण्याची तुम्हाला सवय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे। तुकाराम मुंढेंनी राज्यभरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एक सक्त ताकीद दिली आहे की यापुढे जर खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून विकता येणार नाहीत, असं केल्यास थेट जेलची हवा खायला लागू शकते। पण अचानक हा निर्णय का घेण्यात आला, तर यामागे नक्की काय कारण आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। बऱ्याचदा आपण वडापावच्या गाड्यांवर पाहतो की दुकानदार हे वर्तमानपत्राचा कागद फाडतो आणि त्यावर गरमागरम तेलकट वडापाव किंवा समोसा ठेवून देतो। आपल्याला वाटतं यात काय फरक पडतो, पण मग आता आरोग्य तज्ञांच्या मते हा वडापाव तुमच्या शरीरात संथ विषासारखा म्हणजे स्लो पॉइझनिंगचं काम करतो। अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार वर्तमानपत्राच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते त्यामध्ये शिस, झिंक आणि कॅडमियम सारखे अतिशय घातक रासायनिक घटक असतात। जेव्हा कढईतून काढलेला 100 डिग्री तापमानाचा गरमागरम वडापाव किंवा भजी या कागदावर ठेवली जातात तेव्हा त्या उष्णतेमुळे आणि तेलामुळे वर्तमानपत्राची शाई वितळते। ही रासायनिक शाई थेट त्या खाद्यपदार्थाला चिकटते आणि आपण नकळतपणे ते घातक रसायन आपल्या पोटात ढकलतो। या रसायनांमुळे पोट खराब होण्यापासून ते थेट कर्करोग म्हणजेच कॅन्सर सारखे अत्यंत गंभीर आजार होण्याचा धोका असतो। आणि याच गंभीर कारणामुळे तुकाराम मुंढेंनी आता झिरो टॉलरन्स हे धोरण स्वीकारलंय। आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की हा नियम काय तुकाराम मुंढेंनीच बनवलाय का, तर तसं नाहीये। खरं तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI नं 2018 मध्येच एक कायदा केलेला जो 1 जुलै 2019 पासून देशभरात लागू आहे। त्या कायद्यानुसार खाद्यपदार्थांसाठी वृत्तपत्राचा वापर करणं आधीपासूनच कायदेशीर गुन्हा आहे, पण भारतात नियम कागदावरच राहतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। मात्र आता तुकाराम मुंढेंनी FDA ची सूत्र हाती घेताच त्यांनी या कायद्याची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। नुकतीच मुंबईतील एका अतिशय प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर अन्न सुरक्षा प्रशासन आणि BMC नं संयुक्तपणे धाड टाकून कारवाई सुद्धा केली आहे। तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार जर कोणताही विक्रेता वर्तमानपत्रात अन्नपदार्थ पॅक करताना किंवा अगदी तळलेले पदार्थ तेल शोषून घेण्यासाठी वृत्तपत्राच्या कागदावर ठेवताना आढळला तर त्याच्यावर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत थेट मोठे दंड ठोठावण्यात येणार आहेत आणि प्रसंगी गुन्हा सुद्धा दाखल करून दुकानही सील केले जाऊ शकते। आणि त्यामुळेच आता हॉटेल व्यावसायिक, स्ट्रीट फूड विक्रेते, भजी, वडापाववाल्यांना वर्तमानपत्राच्या कागदाला तातडीनं पर्याय शोधावा लागणार आहे। खरं तर वडापाव आणि भजी विक्रेते तसंच हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी अन्न सुरक्षा मानकांनुसार मंजूर केलेलं साहित्यच वापरावं असं आवाहन हे FSSAI नं केलंय। तर तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न आणि औषध विभागानं राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा मालही जप्त केलाय। संबंधित विक्रेत्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेत आणि त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळवलाय। पण केवळ प्रशासनानं कारवाई करून चालणार नाहीये, एक सजग नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे। आणि यापुढे त्यामुळेच जर तुम्हाला कोणताही विक्रेता वर्तमानपत्रात वडापाव किंवा खाण्याचे पदार्थ देत असेल तर त्याला लगेच नकार द्या। आपल्या आरोग्याची तडजोड करू नका। तुम्हाला तुकाराम मुंढेंचा हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।